संस्कार संस्कृती परंपरेचे अस्मितेचा शृंगार घेऊनी स्नेहल सखी सुखदायिनी सुखदायिनी भेटीस आपल्या आली सखी 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 सह्याद्री. झेलम परांजपे ओडिसी नृत्यांगना. चिकन एनवेलप एक चिकनची डिश. नमस्कार, मी कुंतल देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते सखी सह्याद्रीच्या एका नवीन भागात. मंडळी, मेहनत घेतली, थोडंसं कष्ट केलं आणि चिकाटी असेल तर अशक्य गोष्टही शक्य आपण करून दाखवतो. फक्त गरज असते थोड्याशा प्रेरणेची, थोड्याशा पेशन्सची आणि लकची सुद्धा. असाच संदेश देणारं आपण एक गाणं आता बघणार आहोत. चित्रपट आहे इंसान जाग उठा आणि कलाकार आहेत सुनील दत्त आणि मधुबाला. मेहनत का हर खेल है सारा, मेहनत का सच्चा है सहारा. मेहनत कश इंसान जाग उठा. हैया 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 हो हैया हैया हैया. दानी कुदरत सब कुछ देगी, ये नहीं देना ही ना. राह के पर्वत बह जाएंगे, वहां के देख पसीना हो. दानी कुदरत सब कुछ देगी, ये नहीं देना ही ना. राह के पर्वत बह जाएंगे, वहां के देख पसीना. हो मेहनत कश इंसान जाग उठा, लो धरती की भाग जगे. वाह वाह वाह. वो मिट्टी सोना हो जाए जिसमें हमारा हाथ लगे. मेहनत का हर खेल है सारा, मेहनत का सच्चा है सहारा. मेहनत का अपना तो है नारा, मेहनत का हो मेहनत कश इंसान जाग उठा. पेड़ के नीचे लेटा मूरख आम आम चिल्लाए, लेकिन डाल तलक जो पहुंचा आम उसी ने खाए. हो पेड़ के नीचे लेटा मूरख आम आम चिल्लाए, लेकिन डाल तलक जो पहुंचा उसी ने खाए. हो मेहनत कश इंसान जाग उठा, लो धरती की भाग जगे. वाह वाह वाह. वो मिट्टी सोना हो जाए जिसमें हमारा हाथ लगे. मेहनत का हर खेल है सारा, मेहनत का सच्चा है सहारा. मेहनत का अपना तो है नारा. या गाण्याचा आणि आजच्या आपल्या विषयाचा संबंध कसा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व असतं, एक दिनविशेष असतो. आपण आपल्या सखी सह्याद्रीच्या मंचावर प्रत्येक दिवस साजरा करतो, प्रत्येक दिवसाविषयी चर्चाही करतो. आजचा दिवसही तसाच आहे. आज आहे अल्पसंख्याक दिन म्हणजेच मायनॉरिटी राईट्स डे. आणि त्यासाठी आपल्याला पाहुणेही तसेच लाभले आहेत ज्यांनी अतिशय या क्षेत्रात काम केलेलं आहे. आजचे आपले पाहुणे आहेत नासिर हाशमी सर. नमस्कार सर. सरांची मी पहिले तुम्हाला ओळख करू देते. सर नॅशनल समिट फॉर मायनॉरिटी डेव्हलपमेंट न्यू दिल्ली साठी इंडियाचं प्रतिनिधित्व करतात. त्याचबरोबर डिजिटल एम्पॉवरमेंट फाउंडेशनसाठी ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर यूथ फॉर सोशल चेंज आणि ग्रामीण भागासाठी आणि अल्पसंख्याकांसाठी अतिशय काम सरांनी केलेलं आहे. मला खूप प्रश्न पडले आहेत, तुम्हालाही प्रश्न पडलेलेच असतील. त्यासाठी आमचे फोन नंबर्स लिहून घ्या. आणि आजचा आपला विषय आहे अल्पसंख्याक आणि मानवाधिकार. मंडळी, आपले फोन नंबर्स लिहून घ्या. 02224908050,
24988050. मुंबई बाहेरील आमचे सगळे प्रेक्षक 022 हा क्रमांक दाबतील. सर, आजचा पहिला प्रश्न मला असा विचारावासा वाटतो की अल्पसंख्याक म्हणजे त्यात नेमके कोण मोडतात? बघा, इकडे अल्पसंख्याक म्हणजे आपल्याकडे मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारसी ह्या 5 समुदायाची लोक मोडत आहेत. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला असा विचार करता येईल की असं बोलायला गेला तर की हे असे समुदाय जे संख्येच्या हिशोबाने धार्मिक आधारावर आपल्या देशामध्ये जे आहेत त्यांचं जे जनसंख्या आहे ती कमी आहे. एक 18 पॉइंट काही टक्के हा समुदाय आपल्याकडे असतो. आणि या समुदायामध्ये प्रामुख्याने विशेषतः वेगवेगळ्या अधिकारासाठी जे काही नियोजन शासन स्तरावर केले गेलेले किंवा वर्गवारी याच्यामध्ये केली गेलेली आहे, त्याच्यामध्ये यांना शिक्षणाचा अधिकार आहे, याच्यामध्ये यांचं आरोग्याचा अधिकार आहे, सुरक्षेचा अधिकार सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे आजचा जे विषय घेतलेला आहे आपण ते खरंच खूप असं म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे की अल्पसंख्याक आणि मानवाधिकार. तर बहुतेक वेळा कसं होतं की अल्पसंख्याक आणि म्हणजे अल्पसंख्याक आणि मानवाधिकार हे जवळजवळ जुळलेले विषय आहेत. आणि माझ्या एवढ्या वर्षाच्या एक अभ्यासात्मक कार्यामध्ये मला पहिल्यांदाच मानवाधिकार आणि अल्पसंख्याक या विषयावर आज तुमच्याशी म्हणजे इतगुस करायला मिळालं. तर या विषयासंदर्भात असं की हे जे 5 समूह आहेत, 5 समुदाय आहेत, या 5 समुदायामध्ये आर्थिकरित्या, शैक्षणिकरित्या आणि बाकीच्या विकासात्मक दृष्टिकोनातून खूप मागासलेपणा आहे. तर या विशेष वर्गकृला किंवा या विशेष धर्माच्या लोकांना या समुदायाला आपण एक मायनॉरिटी कॅटेगरीमध्ये गणतोय. अच्छा सर, तुम्ही या समुदायासाठी खूप कार्यरत आहात. नेमकी सुरुवात कशी झाली आणि कधी झाली? सुरुवातीचं सांगायचं असलं तर असं की प्रामुख्याने मी जेव्हा एक शालेय शिक्षणामध्ये होतो त्यावेळेस माझ्या क्षेत्रामध्ये अल्पसंख्याकांची खूप कमी असं जनसंख्या होती. आणि त्यावेळेस असं मनामध्ये एक भावना असायची की आपल्या क्षेत्रामध्ये या समुदायाला याला प्रतिनिधित्व देणारा आणि यांच्यासाठी काही करणारा एक व्यक्तिमत्व उपलब्ध नाही आहे. मग अशा स्वरूपात आपल्या क्षेत्रातील लोकांचा विकास करायसाठी दुसरा येणाऱ्याची वाट बघत बसायची का? मग ते विकासासाठी किती काळ ते थांबायचे? आणि कसे आमच्या पूर्वजांनी किंवा आमच्या परंपरागत याच्याने हे शिकवून टाकलेलं होतं मला की तुम्हाला तुमच्या एखाद्या विषयावर किंवा तुमच्या समुदायासाठी काही सॅक्रिफायझेशन करायचं असेल तर तुम्हाला त्यांना काहीतरी उन्नती द्यायची असेल तर तुम्हाला काहीतरी त्याच्यासाठी सुरुवात करावी लागतं. प्रत्येक वेळी कोणी सुरुवात करावी आणि तुम्ही त्याच्यासाठी मग काहीतरी हातभार घालावं असं त्याच्यामध्ये नसतं. तर मग एक शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी महाविद्यालय शिक्षणाकडे वळलो. त्यावेळेस मला अशी संधी मिळाली की जवळचं आसपासचं वातावरण असं होतं की लोकांना म्हणजे मी स्पेशली एक ट्रायबल एरियामधला आहे, एकदम नक्षलग्रस्त भागात मी राहतो, तिकडे ऑलरेडी मायनॉरिटी सेक्टरमध्ये आहे. मग अशा लोकांच्या मदतीला आपण कसं काय समोर जाऊ शकतो? तर योगायोगाने असा एक प्रसंग माझ्या याच्यामध्ये आलं की 1999 साली पुण्यातली जी DBBIT एक संघटना आहे त्यांनी IT तंत्रज्ञानासाठी आणि बाकीच्या मौलिक विचारसरणीसाठी मला त्याच्यामध्ये प्रशिक्षणाला बोलवलं. आणि त्याच्यानंतर आमचे एक सहकारी आहेत पुण्यातले, त्यांनी या विषयावर मला मदत केली की आपण समुदायासंदर्भात बोलू. आणि आम्ही बघितलं की या समुदायाला बाहेरनं मदत करणारी लोक नाहीच आहेत. मग आपणच आपल्या समुदायाला किंवा आपल्या संघटनांना मदत करायची. त्यासाठी मग टप्प्याटप्प्याने पुढे गेलो. आणि आजची अशी स्थिती आहे की आम्ही एक राष्ट्रीय स्तरावर असलेल्या अल्पसंख्याक समुदायाच्या एका कॉन्सर्टला एक भारताचं प्रतिनिधित्व तिकडे आपण करतोय. आणि त्याच्यातनं एक समाधान असं की प्रॉब्लेम्स म्हणजे भरपूर आहेत. म्हणजे असं नाही की आज आपण उद्या झालो तर उद्या प्रॉब्लेम सगळे मिटणार आहेत. पण असं की या चर्चेने, या आपल्या केलेल्या सुरुवातीने येणाऱ्या भविष्य काळामध्ये जी पिढी समोर येणार आहे ती सगळ्या समुदायामधली, ती मुस्लिम असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो, पारशी असो, तर अशांना छोट्या छोट्या स्वरूपातनं कशी काय आपल्याला मदत पुरवता येईल या संदर्भात आपण नेहमी प्रयत्नशील असतो. आणि सुरुवात झाल्यानंतर काय झालं की आज मग आम्ही एक स्वतःचा मग प्रकल्प उभारला, मोबाईल फॉर मायनॉरिटी डेव्हलपमेंट. आम्हाला त्याच्यातनं असं आलं की आपण ज्या समुदायासाठी काम करतोय नेमकं त्या समुदायाला कशाची गरज आहे या गरजेलाच ओळखून घेतलेलं नाही. मग पॉलिसीज झालेले असतील, शासनाची योजना झालेली असतील, मग त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे कसं, एक खूप मोठा एक गॅप दिसला मला. मग आम्ही विचार केला की नाही, खूप एक तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाची जर आपण यांना जोडून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की हा विकासाचा जो एक दुवा आहे किंवा याच्यामध्ये जी एक आपण म्हणू शकतो की एक थोडीशी खंड पडलेली आहे तिला आपण भरू शकतो. की काय योजना शासनाने तयार केल्या ते लगेच तिकडे पोहोचतील, मेजॉरिटी मध्ये असलेल्या अल्पसंख्याक समुदाय पण पोहोचतील आणि जिकडे खूप कमी प्रमाणात ते लोक असतात त्यांच्यापर्यंत पण पोहोचतील. तर ते एक मोबाईल एक टूल्स आपण त्याच्यात वापरलेलं आहे. तर या संदर्भात या संपूर्ण समुदायाच्या विकासात्मक याच्यामध्ये आम्ही कसं आपलं वाटा देऊ शकतो या संदर्भात तिकडे कामं सुरू केली. सर, आता आपण प्रकल्पांबद्दल बोललो, नेमके कुठले प्रकल्प आता सुरू आहेत?
सध्या एक SMS बेस्ड न्यूजलेटर सर्व्हिस सुरू आहे. त्याचं नाव आहे एक नई पहल आणि हा एक नई पहल जो नावाचा प्रकल्प आहे ते आम्ही पुण्यावरनं SMS1 ते मोबाईल मीडिया असोसिएशन आहे याच्या सहकार्याने रन करतोय. प्रामुख्याने या प्रकल्पाचा उद्देश असा आहे की जे शाळेय विद्यार्थी असतात ज्यांना स्कॉलरशिपची गरज आहे, जे अनएम्प्लॉईड युथ्स आहेत समुदायातली त्यांना नोकरीची गरज आहे, तर अशा सगळ्या लोकांपर्यंत सूचना पोहोचवणं, जसं एखादा रिक्रुटमेंट आलेलं एका शासनाची योजना आलेलं, तर या प्रकल्पाच्या माध्यमाने आम्ही लोकांना आव्हानं करतो आणि त्यांनी ते आमच्या त्या एक न्यूजलेटर सर्व्हिसमध्ये स्वतःला रजिस्टर्ड करून घ्यायचे आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं की आम्हाला त्यांच्यापर्यंत आम्ही प्रामुख्याने त्या क्षेत्रातल्या किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या सूचना आम्ही पुरवतो. यांना आम्ही 2 बेस्ड केले, एक मोबाईल बेस्ड आणि वेब बेस्ड पण केलेला आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही काही निवडक तंत्र नेमलेले आहेत, तर ते काय करतात की त्यांच्या क्षेत्रातली माहिती ते वेब पोर्टलवर अपडेट करत असतात. म्हणजे एक टूल आम्ही डेव्हलप केलेला आहे मोबाईलच्या संदर्भात, तो असा की तुमच्या मोबाईलवर एक SMS आला की त्याचा लगेच अपडेट आमच्या वेब पोर्टलला जातो. म्हणजे आम्ही कुठेही प्रवासाला असलो किंवा कुठेही आमच्याकडे जे मेसेज पोहोचले नाही तर आम्ही वेब पोर्टलला त्या सगळ्या टीम्सला लावून त्या संदर्भातली रिव्हर्ट मेसेजेस त्यांना आम्ही पुरवू शकतो त्याच्यामध्ये. तर मोबाईल SMS प्रोजेक्ट जे आहे मोबाईल फॉर मायनॉरिटी डेव्हलपमेंट, तो सध्या प्रकल्प आमचा महाराष्ट्रात सुरू आहे आणि एक 16,000 विद्यार्थी जे आहेत त्याच्यापासून सध्या लाभ घेत आहेत. खूपच मोठा आकडा आहे, 16,000 म्हणजे गंमत नाहीये. सर, कम्प्युटर आणि मोबाईल ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा तुम्ही ग्रामीण भागात इम्प्लिमेंट करायला जाता किंवा तिथे लागू करायला जाता तेव्हा मग काय त्रास होतो आणि कसं ते जमतं? प्रामुख्याने एक लक्षात घ्या की ग्रामीण क्षेत्रामध्ये आता कम्प्युटर म्हणून खूप मोठी एक भीती राहिलेली नाही आहे. कारण तुम्हाला माहित असेल की सगळ्या शालेय स्तरावर आणि वेगवेगळ्या स्तरावर संगणक प्रशिक्षण आणि बाकीच्या गोष्टी पुरवल्या गेलेल्या आहेत आणि जरी मागासलेले क्षेत्र किंवा असले तरी प्रामुख्याने विद्यार्थ्यांची आजच्या तारखेला संगणकापर्यंत पोहोच झालेली आहे. आणि मोबाईल म्हटल्यानंतर तर असं झालेलं आहे की एक काळ होतं की मोबाईल पॅशन होतं, पण आज गरज झालेली आहे सगळ्या लोकांची. जुळून राहणं, कनेक्टिव्हिटी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि आम्ही प्रामुख्याने हाच अभ्यास घेतलेला की संगणक कम्प्युटर जर आम्ही बोललो तर लोक, तुम्ही जसं प्रश्न मांडला की कम्प्युटर लोकांना आपण दिलं तर ते करतील का, पण प्रामुख्याने असं झालं आता की मोबाईल म्हटल्यानंतर सगळ्यांना जिव्हाळ्याचं वाटतं. म्हणजे दुसऱ्याकडे असलेला मोबाईल आज बघून घ्या की आपण सुरुवात केली होती एक टेक्स्ट बेस्ड मोबाईल पासून, पण आज एक स्मार्टफोन पर्यंत आपण बदल मारलेले. म्हणजे एका पहिल्या जनरेशन पासून ते आतापर्यंतच्या आणि येणाऱ्या पुढच्या जनरेशन पर्यंतच्या मोबाईलच्या संकल्पना आपल्याकडे आहेत. तर मोबाईल हा एक खूप सोपं टूल आहे. आपण आता गृहीत धरतो की ग्रामीण भागात लोकांना काय वाटेल की त्या या तंत्रज्ञानाशी जुळून घेतील का, पण त्यांना जेव्हा सुविधा वाटतात, त्यांना जेव्हा आवड वाटतं की त्या संदर्भातलं जे तंत्रज्ञान आहे त्यांना विकासात्मक किंवा खूप भरपूर माहिती मिळणार आहे. तुम्हाला याच्यातलं एक उदाहरण मी सांगू इच्छितो की ग्रामीण भागातलं मोबाईलमुळे एका व्यक्तीचं कसं जीव वाचलेलं आहे. तर माझ्या अनुभवात एक असं आलेलं आहे की एक व्यक्ती नेहमी तिथनं रस्त्याने जाऊन खेड्यापाड्यामध्ये एक तो पोहे विकायचा. मग पोहे विकताना काय झालं की एक दिवस त्याला एक अस्वलाचं असं त्याच्यासोबत आमना-सामना झाला आणि त्यावेळेस सुद्धा काय झालं की त्यांनी चावा घेतला पायाला आणि तो त्या झाडावर चढला. मग त्याच्याकडे मोबाईल होता, त्याच्यामुळे तो गावात संपर्क करू शकला. आणि विचार करा की तिथं तो जेवढा वेळपर्यंत लोक गावात आली नाही तोपर्यंत तो प्राणी तिकडेच होता. म्हणजे जर त्याच्याकडे तो टेक्नॉलॉजी नसतं तर काय झालं असतं की त्याला, मला वाटतं की अजून खूप वेळ तिकडे वाट पाहावी लागली असते. म्हणजे ही याच्याला तंत्रज्ञान किती महत्वाचं, लोक जुळून घेतात आणि आज कसं लोक खूप त्याच्याशी जुळून गेलेले आहेत आणि त्या संदर्भात त्याचा वापर पण ग्रामीण क्षेत्रात होतोय. म्हणजे आपल्याला कसं आहे, थोडंसं दुरून बघितल्यानंतर वाटतं की हे टेक्नॉलॉजी आहे थोडी महाग असेल किंवा याच्यात असेल, पण नाही, आजकाल खूप याच्याशी लोक जुळलेली आहेत आणि त्याचा वापर प्रामुख्याने लोक करत आहेत. बरोबर सर, आपण गप्पा सुरू ठेवूयात, पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे अल्पसंख्याक आणि मानवाधिकार आणि आपल्याशी गप्पा मारतायत नासिर हाशमी सर. सर, आपण टेक्नॉलॉजी बद्दल बोललो. नेमकं प्रत्येकाचा दृष्टिकोन, प्रत्येक धर्माचा, प्रत्येक रिलिजनचा, प्रत्येक अल्पसंख्याकाचा दृष्टिकोन या आधुनिकतेकडे बघण्यासाठी वेगवेगळा असेल. तो कसा असेल नेमका? प्रामुख्याने तंत्रज्ञानाकडे बघण्याचा जे प्रत्येक समुदायाचा दृष्टिकोन आहे त्याचा मी खूप बारकाईने अभ्यास केलेला आहे. मी बघितलेलं आहे की प्रामुख्याने जी परंपरागत पद्धती त्या समाजात रूढ केलेली असतं किंवा परंपरागत पद्धती त्या समाजात असतं, त्या समाजामध्ये प्रामुख्याने नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार एकदम म्हणजे केला जात नाही, लवकर केला जात नाही किंवा त्यांना सोप्या पद्धतीने स्वीकारतही होत नाही. त्याच्या अडचणी आहेत भरपूर. याच्या जर आपण 50 वर्षापूर्वीचा जर विचार जर केला तर आपल्याला असं लक्षात येईल की प्रामुख्याने अल्पसंख्याक समुदायामध्ये जर आपण मुस्लिम समाजाचं उदाहरण जर घेतलं तर टीव्ही बघणं हे
चुकीचं मानलं जात होतं किंवा त्याला मान्यता नव्हती किंवा टीव्ही बघायला थोड्याशा वेगळ्या दृष्टिकोनाने बघितलं जात होतं. त्याची मागची कारणही तशीच आहेत की जर टीव्ही मध्ये कंटेंट त्या समुदायाला अनुसरून नसतील तर नेमकं हे विचार लोकांच्या मनात येतं की हे आमच्या काहीतरी संस्कृतीवर काहीतरी हे दडपण मांडतायत, काहीतरी आमच्याला चुकीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवते. पण आज परिस्थिती बदललेली आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानाने त्या लोकांना किंवा त्या समाज घटकाच्या लोकांना या पद्धतीनं डेव्हलपमेंट करण्याची संधी मिळवून दिलेली आहे की त्यांचे कंटेंट्स आज टीव्हीवर उपलब्ध आहेत, सामाजिक म्हणा किंवा वेगवेगळ्या संदर्भातली म्हणा. आणि त्याच्यातनं प्रामुख्यानं फायदा असा होता की आज बहुतेक समुदायांना या तंत्रज्ञानाशी जोडून घेणं. आता जर ब्रॉड इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा जर आपण विचार केला, टीव्हीचा विचार केला, रेडिओचा विचार केला, न्यूजपेपरचा विचार जर केला, तर ही सगळी जी तंत्रज्ञानाला माहिती पोहोचवणारी किंवा तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांपर्यंतची माहिती पोहोचवणारी संसाधनं आहेत, तर यांच्या मदतीने लोकांना जी संदेश मिळते. कारण कसं आहे की कोणत्याही कम्युनिटीच्या डेव्हलपमेंटसाठी डेव्हलपमेंटल स्टेजवर किंवा विकासात्मक कशा पद्धतीनं प्रक्रिया सुरू आहे ही माहिती पोहोचणं गरजेचं असतं. तर आजच्या तारखेला तर ही प्रत्येक समुदायाने या तंत्रज्ञानाला आणि या विकासात्मक विज्ञानाला साथ दिलेली आहे आणि त्याच्या संदर्भात ती जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सर, आपण संस्कृतीबद्दल आता बोललोय, तर मला असं वाटतं आपण पुढचा एक सेगमेंट घेऊया जो संस्कृतीशी थोडासा रिलेटेड आहे. झेलम परांजपे या ज्या ओडिसी नृत्यांगना आहेत त्यांनी दिलेली विद्यार्थ्यांना प्रेरणा या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहोत. नमस्कार, मी झेलम परांजपे, स्मितालय ह्या नृत्य शालेची संचालिका. स्मितालय हे साने गुरुजी आरोग्य मंदिराची नृत्य शाखा आहे. मी लहानपणापासूनच नृत्यप्रेमी होते. अगदी छोटी असताना नृत्य फार आवडत होतं मला आणि म्हणून राष्ट्रसेवा दलाच्या कला पथकात लोकनृत्य अनेक ठिकाणी भारतभर फिरून राष्ट्रसेवा दलाच्या कला पथकातून लोकनृत्य सादर केली. वसंत बापट, लीलाधर हेगडे आणि सुधा वर्दे यांच्या नेतृत्वाखाली कलापथकाचे कार्यक्रम होत. अशाच एका कलापथकाचा दौरा आमचा ओरिसा राज्यातल्या कटक ह्या शहरात गेला होता आणि तिथे मी नंतर माझे जे गुरु झाले केळूचरण महापात्र यांना ओडिसी नृत्य शिकवताना पाहिलं आणि मला ते खूप भावलं आणि तेच आपण करावं असं मी मनाशी ठरवलं. त्यांच्याकडे 3-1 वर्ष शिकल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तू माझ्या गुरुजींकडे जाऊन हे नृत्य शिकलं पाहिजेस, म्हणजेच केळूचरण महापात्र यांच्याकडे. आणि मग मी गुरुजींच्या घरी म्हणजे केळूचरण महापात्रांच्या घरी कटकला त्यांच्या घरी राहून गुरुकुल पद्धतीने त्यांच्याकडे नृत्य शिकले. सुरुवातीला मला हाऊस म्हणून जे शिकायचं होतं ते इतकं आवडलं मला की मला वाटलं की ह्यात मी करिअर करू शकेन. सुरुवातीला वाटलं नाही की करिअर करणं म्हणजे काय, ह्याच्यातून आपण पैसा कमवू शकू की नाही ही कल्पना नव्हती. पण जसं जसं मी गुरुजींकडे शिकत गेले, गुरुजींबरोबर कार्यक्रम सादर करत गेले, तेव्हा मला वाटायला लागलं की नक्कीच नृत्य ही एक करिअर होऊ शकते. लोकनृत्याचा बेस होता, त्याच्यानंतर शास्त्रीय नृत्य शिकलं, त्याच्यामुळे खूप स्ट्रॉंग माझं नृत्य तयार झालं होतं. माझं नाव सुमेध पवार. मी झेलम परांजपे यांच्याकडे गेली 9 वर्ष ओडिसी शिकतोय आणि या ओडिसीची आवड मला इयत्ता 5वीपासून आहे. खरं ही आवड असल्यामुळेच मी ताईंकडे 5वीपासून नृत्य शिकायची सुरुवात केली आणि माझं एक उद्दिष्ट आहे की मी ॲज अ करिअर म्हणून हा डान्स निवडून मला जेवढं काही करता येईल या डान्ससाठी तेवढं मला करण्याची इच्छा आहे. जाता जाता सगळ्यांना मी एकच सांगू इच्छिते की नृत्य हे तुम्ही डेफिनेटली करिअर किंवा प्रोफेशन करू शकता. फुल टाईम करू शकता किंवा पार्ट टाईम सुद्धा.
या छानशा सेगमेंट नंतर पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे वळूया. सर, समज आणि गैरसमज हा आता नृत्याचा आपण एक सेगमेंट बघितला, त्याच्यात करिअर करणं हा पण एक समज आणि गैरसमजाचा एक भाग असतो. तसंच हे तुमचं जे ग्रामीण भागात जाऊन अल्पसंख्याकांसाठी भरपूर काम करणं, याच्यातही अल्पसंख्याकांना काहीतरी गैरसमज असतील किंवा तुम्ही का त्यांच्यासाठी काम करताय असं तुम्हाला पहिले त्रास नाही झाला का सुरुवातीला? समज आणि गैरसमज हा विषय ॲक्च्युली मी तयार जेव्हा झालो या कामासाठी त्यावेळेस मी याचा पूर्वी अभ्यास केलेला होता. म्हणजे अडचणी काय जातील, कशा पद्धतीनं आपल्याला लोकांकडनं प्रतिसाद मिळेल, प्रतिसाद मिळणार नाही. गैरसमज असा की कोणी त्यांच्यासाठी काम का करतोय किंवा त्यांनी का करावा. आणि प्रामुख्याने कसं आहे, एक समाजात एक असतं की यांनी जर आज आमच्यासाठी काही केलं तर उद्या काहीतरी आम्हाला हे मागणी करतील. तर हे प्रामुख्याने बाहेरच्यांनी जर हे केलं तर त्यांना वाटतं असं. पण कसं आहे, प्रामुख्याने जेव्हा आपण त्या समुदायातच आहोत आणि त्या समुदायातनं आपण आपल्या अनुभवातून काही शिकलेलो आहे, आपण अनुभवातून बाहेर पडलेलो आहे, गावातनं बाहेर निघलेलो आहे, ग्रामीण क्षेत्राच्या पलीकडनं बाहेर एक मेट्रोपर्यंत आपण पोहोचलेलो आहे आणि वेगवेगळ्या लोकांशी आपण चर्चा करतो, समुदायाच्या बद्दल ते विचार करतात, त्यांच्यामध्ये एक दळ हे असतं की आवड की त्यांना काहीतरी पुरवायचंय. मग अशा लोकांपर्यंत, त्या लोकांपर्यंत पोहोचवणं ज्यांना त्याची गरज आहे. तर प्रामुख्याने लोकांमध्ये जे सुरुवातीच्या गैरसमजी असतात तर आपण प्रामुख्याने आपल्या अनुभवातून ते दूर करून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि या संदर्भात माझा अनुभव असा आहे की जी गैरसमज आजच्या ज्या समुदायामध्ये आहे ती असं की शासनाच्या योजना आमच्यापर्यंत येत नाहीत. प्रामुख्याने स्कॉलरशिपच्या बद्दल तसंच बोललं जातं, लोन स्कीमच्या बद्दल तसं बोललं जातं. अडचणी त्या नाही आहेत, योजना आहेत, आलेल्या आहेत, तिथपर्यंत न जाण्याच्या काही अडचणी आहेत. त्या अडचणी अशा की इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे नाही. म्हणजे अडचणी अशा की त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने असं विचार करता येईल की त्यांनी वेळेचं बंधन तिथे पाळलं नाही, त्याच्यामुळे त्यांना त्या सुविधा मिळाल्या नाहीत. मग काय होतं की तुम्ही प्रत्येक वेळी येता, आम्हाला सांगता की हे करा, इथं असं करा, ते करा, पण प्रामुख्याने त्यावेळेस आम्हाला ते लाभ मिळत नाही. तर तुम्ही आम्हाला चुकीचं काहीतरी सांगताय का, असं काहीतरी एक गैरसमज होण्याचा प्रयत्न असतो त्याच्यामध्ये. पण ते प्रामुख्याने आपण ह्या ज्या सगळ्या अनुभव आहे आणि जे सिस्टम आहे, पॉलिसी सरकारची आहे, ते लोकांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करतो. आणि सर, समाजातलं नेतृत्व या क्षेत्रात कसं आहे एकंदरीत, म्हणजे युवकांचं म्हणा किंवा महिलांचं म्हणा? प्रामुख्याने नेतृत्वाचा जर विचार केला तर या समुदायामध्ये सध्या तरी युवकांचं नेतृत्व स्वीकार केलं गेलेलं नाही. त्याच्या मागच्या काही अडचणी आहेत, परंपरागत अडचणी आहेत किंवा वैचारिक अडचणी आहेत. त्याच्यामध्ये कसं असतं की प्रत्येक समुदायाला एक पॉलिसी डिफाईन केलेली असतं की आपण या सिस्टमला फॉलो करायचं. ॲग्रीड आहेत, आजची युथ पण ॲग्री आहेत. पण कसं आहे की लिडरशिप डेव्हलपमेंट, आपण नेतृत्व गुण आपण म्हणू, नेतृत्व स्वीकारण्याचं पद्धत जर आपण बोलू, तर तो मुलगा जोपर्यंत खूप वयस्कर होत नाही तोपर्यंत त्याला अनुभव आलेला नाही असं या समाजात मान्यता आहे. म्हणजे एक नवीन युवक जर उभा होत असेल आणि त्यांनी आपल्या अनुभवातून काही गोष्टी शिकलेल्या असतील तर त्या गोष्टी तो समाजापर्यंत पोहोचवून घेण्यासाठी त्याच्या हातात नेतृत्व देण्याची सध्या तरी स्वीकारार्हता या समाजामध्ये नाही. आपण याच्याबद्दल पुढे चर्चा करू, पण आपल्याला पहिला फोन आलाय कार्यक्रमाचा. सुरेश बोलतायत अहमदनगरहून. नमस्कार सर, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सुरेश सर. हा नमस्कार. हॅलो. हा हॅलो, तुमचा आवाज येतोय. हा नमस्कार. हा नमस्ते मॅडम. तुमचा आवाज येतोय सर, तुमचा प्रश्न सलग विचारा. हॅलो. आमचा प्रश्न असा आहे. हा हा. आमचा प्रश्न असा आहे. हा हा. हॅलो. सर, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. तुमचा प्रश्न सलग विचारा आणि टीव्ही सेटचा आवाज कमी करा. हा हा. ही जी तुम्ही सेवा चालू केलेली आहे दूरदर्शनवर. हॅलो. हा. ही लोकांपर्यंत पोहोचत नाही. हा हा. आम्ही आज हा प्रोग्राम पाहतोय म्हणून माझ्या लक्षात आल्या या गोष्टी. परंतु ही जी सेवा जी चालू केलेली खूप सुंदर सेवा आहे. सर, तुमचा प्रश्न आम्हाला कळला. आम्ही सरांना प्रश्न विचारू. हा, त्यांचा प्रश्न लक्षात आलेलं आहे. थोडंसं कसं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला या संदर्भात माहिती कळलेली आज आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमाने. हो, हे प्रामुख्याने आहे की तुम्हाला थोडंसं
एक आमचं लोकल न्यूजपेपरला आम्ही याच्याबद्दल माहिती पब्लिश करतो. प्रामुख्याने न्यूजपेपर हा एक प्रामुख्याने एक मोठं माध्यम आहे आमच्यासाठी, कारण लोकांपर्यंत थेट मोबाईल नंबरवर मेसेज पाठवणं आम्हाला पण शक्य नाही आहे योजनांची किंवा माहिती करणं. तर आम्ही लोकल न्यूजपेपरला काय करतोय की त्याच्यामध्ये एक बातमी आम्ही त्यांच्या लोकल न्यूज रिपोर्टरच्या माध्यमाने पब्लिश करतो आणि त्यांना आमचा एक मोबाईल नंबर त्याच्यामध्ये आम्ही देतो की तिथे त्यांनी आपला नंबर डेटाबेस रेकॉर्ड करायचा. त्याच्यामध्ये त्यांना कसली माहिती हवी हे पण त्यांना नमूद करायला आम्ही सांगतो. आणि एकदा त्यांनी ती माहिती नमूद केली की त्यांचा तो मोबाईल नंबर आमच्या त्या स्पेसिफिक डेटाबेसमध्ये आम्ही ऍड करतो. आणि एकदा तो स्पेसिफिक डेटाबेसमध्ये तो डेटा ऍड झाला तर प्रत्येक वेळी त्या कॅटेगरीमध्ये जे काही येणारे संदेश आहेत त्या मोबाईलवर ऑटोमॅटिकली ब्रॉडकास्ट व्हायला लागतात. तर प्रामुख्याने आपण या कार्यक्रमाच्या शेवटी प्रयत्न करू तो नंबर लोकांपर्यंत देण्याचा. सर, सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत असा लोकांचाही समज आहे. तर नेमका त्याच्यासाठी मध्ये कुठले ऑब्स्टॅकल्स येतात किंवा मध्ये अडथळा कुठला असतो? चांगला प्रश्न विचारलात, कारण आत्ताच मागच्या एक 4 महिन्यापूर्वी मी एका याच विषयाच्या संशोधनावर काम केलेलं आहे. आणि तो विषय असा होता की शासकीय योजना, शासनाने 4 वर्षापूर्वी योजना तयार केलेला, त्याच्यामध्ये मेरिट कम स्कॉलरशिप आहेत, पोस्ट मेरिट स्कॉलरशिप आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या शाळांमध्ये ग्रँट देण्याच्या पद्धती आहेत, युनिफॉर्मच्या आहेत. आणि त्या संदर्भात अजून एक योजना अशी आहे की शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं हायस्कूलचं जे ड्रॉपआउट्स आहे ते थांबवण्यासाठी, कारण प्रायमरीला असतात विद्यार्थी, नंतरच्या शाळांना ते ड्रॉपआउट होतात, तर त्यांना थांबवण्यासाठी त्यांना स्टायपंड पद्धतीनं किंवा म्हणजे डेली अलाउन्स नावाचं एक अटेंडन्स अलाउन्स त्यांना दिलं जातं. अशा संदर्भातल्या योजनांच्या संदर्भात मी अभ्यास केलेला. त्या अभ्यासातनं याच्याविषयी अजून जाणून घ्यायला आवडेल, पण आपल्याला एक फोन आलाय. प्रदीप सर बोलतायत. नमस्कार सर. प्रदीप कांबळे बोलतायत साताऱ्याहून. नमस्कार सर. सर, प्रश्न विचारा सर तुमचा. नमस्कार सर. आमच्या कन्याची 3री मध्ये शिष्यवृत्ती आम्ही घेतलेली शाळेमधून आणि सलग 3 वर्ष झालं मी रेन्यू करतोय, पण आता 6वीला कन्या मधले 2-3 वर्ष झाले स्कॉलरशिप मिळालेली नाही, तर मिळेल की नाही मिळेल? धन्यवाद. आपण स्कॉलरशिप बद्दलच बोलत होतो आणि प्रश्नही तसाच. आम्ही जेव्हा हेल्पलाईन सुरू केली तर प्रामुख्याने हा प्रश्न सगळ्यांत म्हणजे मोठा प्रश्न, मिळेल की नाही मिळेल किंवा मिळेल तर केव्हा मिळेल आणि मिळण्यामागची काय धोरणं आहेत हे लोक आम्हाला नेहमीच प्रश्न विचारतात. तर प्रामुख्याने एक लक्षात घ्या की ही जी स्कॉलरशिप आहे ही केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाला किंवा प्रत्येक राज्यांना दिलेली असतात. त्याच्यामध्ये असं असतं की एक स्पेसिफिक अमाऊंट किंवा एक आकडा जे आहे त्या वर्गवारीनुसार किंवा अल्पसंख्याकांच्या संख्येनुसार जे याचे पूर्वी डेटा त्यांच्याकडनं विभागाकडून गेलेला असतो त्यांना अलॉट केली जातं. आणि त्याच्यानंतर तुमचे अर्ज मागवले जातात. अर्ज मागवल्यानंतर काय की त्या अर्जांचे 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा तर विद्यार्थ्यांनी अर्ज भरायचा, दुसरं शाळांनी ते वर डायरेक्टरकडे फॉरवर्ड करायचं, त्याच्यानंतर 3रा टप्पा असतो त्याने डायरेक्टरनी त्याला अप्रुव्हल करून त्याला अलॉटमेंट द्यायचा. कित्येक वेळा असा प्रश्न असतो की ते फॉर्म पुढे सबमिट गेलेले नाही किंवा पुढच्या टप्प्याला गेलेले नाही, तर ते स्कॉलरशिप जर तुम्ही एलिजिबल कॅटेगरीमध्ये असाल, जे नॉर्म्स त्या याच्यामध्ये स्कॉलरशिपमध्ये आहेत, प्रत्येक वेळी म्हणजे कित्येक वेळी असं होतं की लोकांना त्याचं हे माहीत नसतं की कोणत्या दर्जाला किंवा कोणत्या कॅटेगरीला ती स्कॉलरशिप दिली जाणार आहे. पण त्याच्यानंतर जे त्यांनी अर्ज केलेला असतं पण ते त्या कॅटेगरीत बसत नाही, त्याच्यामुळे त्यांना ती स्कॉलरशिप अलॉट केली जात नाही. तर प्रामुख्याने जर अशा पद्धतीचे अर्ज करताना किंवा स्कॉलरशिपच्या बद्दल हे करताना जर आपण पूर्व अभ्यास करून घेतलं की आपल्याला तेवढी टक्केवारी आहे का किंवा तेवढे इन्कम आहे का आणि आपण त्या याच्यामध्ये मोडतोय का, आणि हे सगळं आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे. कित्येक वेळा आम्ही असं बघितलेलं नुसतं रेशन कार्ड जोडलं नसल्यामुळे किंवा इन्कम सर्टिफिकेटचं एफिडेव्हिट न दिल्यामुळे पण अर्ज रद्द झालेले आहेत. तर आणि कित्येक वेळा तर शाळेचे स्टॅम्प लावलेले नसल्यामुळे पण रद्द झालेले आहेत. तर अशाची सगळी खबरदारी घेतली आणि शाळांशी समन्वय केलं तर नक्कीच त्यांना स्कॉलरशिपची सुविधा मिळेल. सर, आपल्याला पुढचा फोन आलाय. प्रशांत सर बोलतायत कांदिवलीहून. नमस्कार सर. हॅलो. हा सर, प्रश्न विचारा तुमचा. डोंबिवली. हा, डोंबिवलीवरून. ऍक्च्युली मला विचारायचंय की आपण हे सर्व जे करतो म्हणजे आता कोणाकडे स्कीम मागायला गेलो आम्ही जर गव्हर्नमेंट मध्ये, म्हणजे आमच्या नगरपालिकामध्ये ठाणे डिस्ट्रिक्ट मध्ये, तर ती लोक नेमकं सांगत नाही की तुम्हाला हे करा ते करा, फॉर्म भरा. आता आम्हाला बेरोजगार वगैरे योजना असते तर ती सुद्धा आम्हाला भेटत नाही, तर ती कशी काय प्राप्त करायची? धन्यवाद. सर, काय सांगा? आता प्रश्न यांनी जे मांडलेले आहे की ती योजना कशी प्राप्त करायची, प्रामुख्याने घ्या आजच्या तारखेला खूप मोठं डिजिटल इव्हॉल्युशन झालेलं, रिव्होल्युशन आपल्या देशात झालेलं आहे आणि प्रत्येक विभाग
आणि तुम्हाला जर ती सुविधा मिळत नसेल तर तुम्हाला ते का मिळत नाही हे मागण्याचा पण अधिकार तुम्हाला आरटीआयने दिलेला आहे. तर प्रामुख्याने आपल्याला असं विचार करता येईल की एक समुदाय म्हणून नाही तर मी एक जनरल या विषयावर बोलतो की जी सुविधा आपल्याला घ्यायची आहे, ज्या सुविधेला आपल्याला मिळवायची आहे, त्या संदर्भात सगळ्यात पूर्वी तुम्ही थोडंसं वेळ काढून त्याच्यावर अभ्यास करून घ्या, त्याच्यात माहिती मिळवून घ्या आणि त्याच्यासाठी तुम्हाला आज कोणत्या ऑफिसला जायची गरज नाही. एक तुम्ही जवळपासच्या एक कॅफेला गेलात आणि एखाद्या कन्सल्टंटला भेटलत जवळपासच्या किंवा एक जाणकाराला भेटलत तर तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने मदत करेल आणि मिळवणं याच्यापेक्षा तो तुम्हाला देऊ करेल या पद्धतीची परिस्थिती किंवा स्वतःचं रिप्रेझेंटेशन त्या अधिकाऱ्यांपुढे मांडलं तर मला वाटतं नक्कीच तुम्हाला त्या सुविधा मिळतील. बरोबर सर, आपल्याला पुढचा फोन आलाय. महाजन सामंत बोलतायत माहीमवरून. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आणि अतिशय सुंदर प्रश्न विचारलाय. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण सांगितलं काही धर्मांचा उल्लेख केला आणि 18% टक्केवारी सांगितली. पण आपल्या घटना जिचा आत्माचा आहे सर्व धर्म समभाव त्याने सगळ्यांनाच समान अधिकार दिले आहेत. तर कुठल्या विशिष्ट मानवाधिकारावर विषयी तुमचं केंद्र आहे, तुमचं कशावर लक्ष आहे, कुठले विशिष्ट मानवाधिकार, शिक्षण काय काय जे असेल ते. दुसरा प्रश्न असा आहे की घटनेचं जे आर्टिकल 44 आहे की सर्व धर्मांचा समान नागरिक आहे तर सर्व धर्मांना लागू झालं पाहिजे, त्याविषयी आपल्याला काय म्हणायचंय? मानवाधिकार या विषयाबद्दल आपण बोलणार होतो पण तो प्रश्न आधी त्यांनी विचारलाय, काय सांगाल? चांगला प्रश्न आहे. त्यांचं म्हणणं आहे की आपल्या देशामध्ये घटनेमध्ये आपण या पद्धतीने म्हणतो की सर्वांना सर्वाधिकार आणि समभाव आपल्याकडे आहे, मान्य आहे. पण अजूनही अशा काही वर्गवारी किंवा अशी कॅटेगरीज राहिलेली आहेत ज्यांपर्यंत आपल्याला आर्थिकरित्या म्हणा, शैक्षणिक दृष्टिकोनाने म्हणा त्यांच्यावरनं काम झालेले नाहीत किंवा त्यांनी त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे. मग मानवाधिकार म्हटल्यानंतर याच्यामध्ये सार्वभौम आणि सर्वाधिकार आलेले आहेत. पण प्रामुख्याने लक्षात घ्या की ही जी कॅटेगरीज आहेत प्रामुख्याने याच्यामध्ये जर आपण विचार जर केला किंवा आपण याच्यामध्ये थोडंसं लक्ष घातलं तर लक्षात येईल की आपण सर्वाधिकार त्यावेळेस म्हणू की ज्यावेळेस ह्या सगळ्या कॅटेगरीज किंवा सर्व समुदाय एकत्र एका प्लॅटफॉर्मवर शैक्षणिक, आरोग्य आणि बाकीच्या सुविधांना घेऊन आलेले असतील. कारण आपण सर्व अधिकाराच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतोय त्यावेळेस त्यांना एका प्लॅटफॉर्मवर किंवा एका शैक्षणिक दर्जावर किंवा एका आर्थिक स्थळावर आणल्याशिवाय आपण त्यांना त्या पद्धतीने आपण बोलता येणार नाही. बरोबर सर, आपल्याला पुढचा फोन आलाय. रामदास सर बोलतायत बुलढाण्यावरून. नमस्कार सर. हॅलो. हा हॅलो, नमस्कार सर. हा सर, आमच्या ग्रामीण विभागापर्यंत आजपर्यंत सर योजना ज्या येतात त्या आम्हाला भेटतच नाही. त्याच्याच विषयी आपण आता सध्या चर्चा करतोय सर. प्रश्न विचारा. की गाव खेड्यापाड्यात आम्ही खेड्यामध्ये राहतो आणि त्या योजनात काही म्हणा शिष्यवृत्ती वगैरे फॉर्म वगैरे भरायचे असतात, खामगाव जाणं पडते, विचारपूस करणं पडते. आम्हाला इकडे म्हणजे काही समजत नाही सर. तर त्याच्यासाठी काहीतरी आम्हाला मदत मिळेल का ग्रामीण विभागाला जास्तीत जास्त? सर तुमच्या कार्याविषयी पण तुम्ही सांगू शकता थोडंफार की ग्रामीण भागात तुमचं भरपूर कसं आहे, एक लक्षात घ्या की समुदायाचा विकास किंवा समुदायाचा एकंदरीत विकास फक्त शासकीय योजनांनी आणि शिष्यवृत्तींनी होणार नाही. कसं आहे, प्रत्येक समुदायाला एखाद्या सुविधेची जर गरज असेल तर त्याच्यासाठी त्यांना थोडंसं प्रोफेशनलिझम स्वतःमध्ये सामाजिक संघटनांनाही आणावं लागेल. म्हणजे नुसतं या सांत्वनापुरतं नाही तर यांचे संपूर्ण विकासात्मक दृष्टिकोनाने त्यांच्यासोबत त्यांना चालावं लागेल. आता यांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं मी जेव्हापासून हा प्रकल्प मोबाईल फॉर मायनॉरिटी डेव्हलपमेंट सुरू केला त्यावेळेपासून सगळ्या लोकांकडनं मी हाच ऐकतोय की नॉर्मली आम्हाला सुविधा भेटत नाहीत, आमच्यापर्यंत योजना येत नाहीत. मग अशा योजना आमच्यापर्यंत येतील कशा? तर यांना थोडंसं एक काम करावं लागेल की त्या क्षेत्रासाठी एक संघात्मक एक नियोजन करावं लागेल. ज्या प्रोग्राम, जे प्लॅनिंग्स किंवा ज्या योजना त्यांच्यापर्यंत न्यायचे त्याच्यासाठी एक थोडंसं अभ्यासात्मक गट त्यांच्याकडे त्यांना निर्माण करावं लागेल. आणि जर ग्रामीण क्षेत्रामध्ये त्या सुविधा पोहोचत नसेल तर आमच्याकडे आमचं मायनॉरिटी हेल्पलाईन आपण जे करतोय SMS बेस ते पण आहे. आणि केंद्र शासनाने पण एक त्यांचं एक हेल्पलाईन सुरू केलेलं आहे, त्याचा पण लाभ त्यांना घेता येईल. खिदमत हेल्पलाईन म्हणून नावाची एक सर्व्हिस आहे केंद्र शासनाने ती सुरू केलेली आहे. नुकतीच त्या याच्यामध्ये 2 महिन्यापूर्वी त्याची सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यावर जरी त्यांनी खिदमत ऑनलाईन जरी कुठं सर्च केलं किंवा खिदमत हेल्पलाईन जरी सर्च केलं तर त्यांच्या प्रश्नांचे नियोजन आहे. आणि हे पहिल्यांदा झालेले की एवढ्या वर्षानंतर आयोगाची घटना आणि सगळ्यानंतर ही पहिल्यांदाच त्या सुविधा आहेत. तर यांना तिकडून मदत मिळेल आणि मदत मिळण्यापेक्षा यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्या योजना राबवून घेण्यासाठी थोडंसं प्रोफेशनलिझम दाखवलं पाहिजे. सर पुढचा फोन आहे रवींद्र सरांचा. नमस्कार सर. रवींद्र खरात बोलतायत बीडहून. नमस्कार सर. हॅलो. हा हॅलो. हॅलो. हा सर तुमचा आवाज येतोय, प्रश्न विचारा.
माझा प्रश्न असा आहे सरांना की नागरिकत्वाचा जो अधिकार असतो तो भारतीयांना तो मिळतोच, पण जर एखादा विदेशी माणूस असेल आणि त्याला आपण तो आपल्या भारतात असेल तर तो काय करू शकतो? आपल्या घटनेमध्ये असं अशी काही तरतूद आहे का? ॲक्च्युली भारतीय घटनेमध्ये तरतूद नागरिकत्व संदर्भात तुम्हाला माहीत असेल की तुम्हाला भारतीय नागरिकत्व त्या घटनेनुसार तुम्हाला स्वीकार करता येतं आणि त्याच्यासाठी वेगळी एक प्रक्रिया आहे. तो जरी आपला विषय नसला तरीही तुम्ही एक कोणत्याही देशामध्ये या जगातील कोणत्याही देशामध्ये तुम्ही त्याचं नागरिकत्व स्वीकार करू शकता. भारतच नाही तर विदेशामध्येही आज तुम्हाला माहीत असेल की भारतातली कित्येक मंडळी विदेशात जाऊन व्यवसाय व्यापार करत आहेत आणि तिथलं नागरिकत्व घेऊन भारताचं नाव पण ते लौकिक करत आहेत. तर त्याच्यासाठी एक वेगळी प्रक्रिया आहे. तो जरी आपण आत्ताच्या विषय नसला तरी त्या संदर्भात भरपूर माहिती जवळच्या तुम्हाला एक इमिग्रेशन ऑफिस किंवा पासपोर्ट ऑफिस संदर्भातल्या माहिती तुम्हाला तिकडनं मिळू शकतं आणि ते नागरिकत्व मिळवणं हे थोडीशी एक संवैधानिक थोडीशी प्रक्रिया आहे. त्याच्यासाठी तुमचं काहीतरी पोलीस क्लिअरन्स बाकीच्या गोष्टी तुम्हाला का हवी आहे नागरिकत्व उद्देश काय या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर मला वाटतं की त्यांच्या प्रश्नांचं उत्तर याच्यामध्ये आहे. सर पुढचं असं की म्हणजे समाज प्रबोधनासाठी या विषयाचा कितपत फायदा असतो किंवा कसं करता येतं या विषयाद्वारे? समाज प्रबोधन म्हटलं तर एक लक्षात घ्या की प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक समुदायामध्ये एक विशिष्ट अशी नियोजन पद्धती केलेली आहे. ती नियोजन पद्धती अशी की त्या समाजाचा वर संस्कार करण्याची जी पद्धत आहे, संस्कार म्हणण्यापेक्षा आपल्याला म्हणता येईल की एक नियोजन केलेलं आहे प्रत्येक समुदायासाठी. ते मग मायनॉरिटी असोत की नॉन मायनॉरिटीज असोत, प्रत्येक समुदायामध्ये एक या पद्धतीनं नियोजन आहे की त्यांचे संस्कार किंवा त्यांचे पूर्वजांची केलेले काही कामं आहेत किंवा त्यांच्या पावलावर चालून पुढे जाणं, कारण त्यांनी जे काही चांगले कामं केली त्यांचं जे काही त्यांना वारसा मिळालं त्याच्यावर अनुसरून किंवा त्याला अंगीकृत करून त्यांनी समोर जावं या पद्धतीनं त्याच्यामध्ये आपल्याला बोलता येईल. सर आपल्याला पुढचा फोन आला. सावंत सर बोलतायत साताऱ्याहून. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सर, तुमचा प्रश्न विचारा. जे बौद्ध आणि नवबौद्ध काय फरक आहे का? अच्छा, तोच त्यांचा प्रश्न होता. बौद्ध आणि नवबौद्ध याच्यामध्ये फरक कॅटेगरायझेशन, कारण कसं आहे की शासनाच्या याच्यामध्ये बौद्ध म्हणजे ते बौद्ध धर्माला मानणारे आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं कॉन्ट्रोवर्सी आहे ती अशी की काही शेड्यूल कास्ट कम्युनिटीज पण आहेत ते बौद्ध धर्माचा अवलंब करतात, पण नॉर्मली डॉक्युमेंटेशन देताना नवबौद्ध नावाचं म्हणजे कॅटेगरायझेशन नाही, त्याच्यामध्ये बौद्ध ही कॅटेगरी त्याच्यात गणलेली आहे. आणि शासनाच्या जीआरनुसार बौद्ध ही समुदायास अल्पसंख्याक याच्यामध्ये घेतलेली आहे. नवबौद्धमध्ये ज्यांनी आत्ता एका धर्मांतर केलेलं आहे आणि त्यांनी एखाद्या धर्माचा स्वीकार केलेला आहे त्यांना आपण नवबौद्ध म्हणतो. बौद्ध धर्माचं जे सुरुवातीपासून अनुसरण करत आलेले त्यांनी आपल्या याच्यामध्ये शेड्यूल कास्ट कॅटेगरीचं नाव म्हणजे उल्लेख केलेला नाही, अशा समुदायाला आपण बौद्ध कॅटेगरीमध्ये म्हणतोय. अच्छा सर, पुढचा प्रश्न येतो. इक्बाल सय्यद सर बोलतायत पुण्याहून. नमस्कार सर. हॅलो. हां नमस्कार सय्यद सर. सर तुमचा आवाज येतोय, तुम्ही प्रश्न विचारा. हॅलो. हां हॅलो. मला प्रश्न अल्पसंख्याकांबद्दल मुस्लिम लोकांसाठीचा आहे आणि त्याच्यामध्ये ह्याची म्हणजे माहिती तुम्ही तिथं मद्रसांना दिलेली आहे का, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे का ह्याला विनामूल्य कोणताही मोबदला न घेता काम करायचं असलं तर कुणाला कॉन्टॅक्ट करायचं? अच्छा धन्यवाद. काय सांगा? त्यांचं असं म्हणणं आहे की मदरशांना तुम्ही या संदर्भातल्या सूचना केलेल्या आहेत का? आम्ही सूचना केलेल्या आहेत, पण काही त्याच्यामध्ये अडचणी अशा आलेल्या आहेत की आम्ही त्यांना सुविधा पण पुरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी ग्रँट पण म्हणजे देण्याचं आम्ही याच्यामध्ये प्रावधान केलं, पण काही जुन्या रूढी समजुती आहेत ज्या कारणाने त्यांनी त्या सुविधा स्वीकारलेल्या नाहीत. आम्ही 100% आपल्याकडनं प्रयत्न करतो आणि त्यांना त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा प्रश्न त्यांचा असं की आम्हाला विनामूल्य, तर तुम्हाला सांगतोय की गेल्या 5 वर्षापासून हा प्रकल्प आम्ही विनामूल्य कोणतेही शासकीय ग्रँट न घेता आम्ही हे राबवतोय आणि हे राबवताना आम्हाला या प्रकल्पासंदर्भात किंवा याच्यासोबत राबवलेल्या प्रकल्पासंदर्भात काही अशासकीय संस्थांनी आमची मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक मोठं पुरस्कार डिजिटल मायनॉरिटी समिटमध्ये आम्हाला नवी दिल्लीत देण्यात आलेलं होतं. तर या पुरस्कारांच्या राशीचाच आम्ही या सगळ्या प्रकल्पांना उभारणी करण्यासाठी किंवा रन करण्यासाठी आम्ही वापर करतोय. तर याच्यामध्ये जर तुम्हाला समाविष्ट व्हायचं असेल तर
आमचं एक वेब पोर्टल आहे ज्याच्यामध्ये आम्ही eduvarta.in नावाची एक वेब पोर्टल बनवलेली आहे. त्यामध्ये तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी माहिती या प्रकल्पासंदर्भात आम्ही मांडलेली आहे. सर आपल्याला पुढचा फोन आहे. सागर बोलतायत गडचिरोलीहून. नमस्कार सर. हॅलो. हां हॅलो सर, प्रश्न विचारा तुमचा. हा सर, मला नेमके मानवाधिकार म्हणजे काय? हा सर. हा मॅडम नमस्कार सर. हा नमस्कार. मानवाधिकार म्हणजे नेमके काय आणि अल्पसंख्याक या समुदायामध्ये आणखी काय समुदाय येऊ शकतात का असे तुम्हाला वाटते सर? येत असते सर यापुढे काय आपले पाऊल? धन्यवाद. धन्यवाद. त्याचा प्रश्न आहे की मानवाधिकार म्हणजे काय. तर मानवाधिकार हा विषय जर आपण विचार केला तर हे संपूर्ण याच्यामध्ये मानव ही जी एक कॅटेगरी आहे यांना सुरक्षेची, शिक्षणाची आणि वेगवेगळ्या सुविधांची एक संपूर्ण गॅरंटी आपण म्हणू शकतो ते त्यांना मिळालं पाहिजे. शिक्षण म्हणा, आरोग्य संदर्भात म्हणा, या सगळ्या गोष्टीमध्ये जे मानवाला जीवन चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी गरजेचं आहे ते त्याचे अधिकार आहेत. त्याच्यामध्ये मग त्याला विकासात्मक दृष्टिकोनातून बघू शकता किंवा त्याला जीवनयापन करण्यासाठी पण त्याच्यामध्ये तुम्ही कॅटेगरायझेशन करू शकता. दुसरं त्यांचा प्रश्न असा होता की अजून दुसऱ्या समुदायाला याच्यात समाविष्ट करता येईल का. तर प्रामुख्याने तो विषय आपला नाही आहे, कारण हे सगळं एक विशिष्ट अभ्यास गटाकडनं हा विषय मांडला जातो आणि त्याच्यानंतर झालेल्या सर्वे आणि बाकीच्या याच्यानुसार त्या कॅटेगरींना त्याच्यामध्ये समाविष्ट केला जातो. सर आपल्याला पुण्याहून एक फोन येतोय. नंदन सर बोलतायत. नमस्कार सर. मंगल नाईकडे यांचा फोन आहे पुण्याहून. नमस्कार. बोला सर. हॅलो. हॅलो मॅडम, तुमचा आवाज येतोय. हा बोला ना मॅडम. हे नाही का स्वयंरोजगार आणि बचत गट यासाठी नाही का तुम्ही रेखा देवकर. तो आपल्या विषयाशी तसा संबंधित नाही आहे, तरी आपण त्या विषयावर थोडंसं आपण हे बोलू शकतो की तुमच्याकडे ग्रामीण विकास यंत्रणा नावाची एक डिपार्टमेंट असतं प्रत्येक जिल्ह्याला आणि त्याचं पोस्ट जे तालुक्यापर्यंत असतं. संबंधित विभागाला यांनी जर विचारलं तर त्याच्याशी जुळव करून यांना प्रकल्पाची माहिती मिळू शकतं स्वयं बचत गटाच्या संदर्भात. अच्छा सर, महिलांचं सक्षमीकरण आणि वुमन एम्पॉवरमेंट यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा ग्रामीण भागात कसा वापर झालाय नेमका? प्रामुख्याने ग्रामीण भाग म्हणण्यापेक्षा संपूर्ण क्षेत्रामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाचे आज हे सूत्र चाललेले आहेत किंवा एक आपण म्हणू शकतो की सुरुवात झालेली आहे. महिलांना 50% आरक्षण हे समुदाय म्हणून नाही मिळालं, हे महिला म्हणून मिळालेलं. मग त्या सगळ्या समुदायाच्या कॅटेगरीमध्ये मोडतात. आता याच्यामध्ये कसं आहे की ग्रामीण क्षेत्रात जर आपण विचार केला तर तिथली जे शैक्षणिक स्तर आहे किंवा शैक्षणिक दृष्टिकोनाने आपण विचार केला तर अल्पसंख्याक समुदाय आणि बाकीच्या समुदायांमध्ये खूप जास्त तफावत नाही आहे. त्याच्यामध्ये कॅटेगरायझेशनली एज्युकेशनल लेवलवर सगळी एका प्लॅटफॉर्मवर येऊन बसलेली आहेत आणि याच्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की महिलांचं सक्षमीकरण म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये त्यांना स्वयंपूर्ण करणं, त्यांना एक प्रतिनिधित्व नेतृत्व क्षमता देणं आणि त्याच्यानंतर त्या महिलांना स्वतःहून काहीतरी करून घेण्याची सूट पण देणं. मग याच्यासाठी बंधनं नकोत की महिलांनी हे करायचं नाही, त्यांच्यासोबत पार्टिसिपेशन करायचं नाही किंवा त्यांनी त्यांच्या कामात ढवळढवळ करायची नाही. ही जी परंपरागत मानसिकता आहे याच्यात थोडंसं बदलायची गरज आहे. सर आपल्याला पुढचा फोन येतोय. संभाजी कोकाटे बोलतात अहमदनगरहून. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमचा प्रश्न विचारा. अल्पसंख्याक मध्ये कोण कोण येतं आणि जे त्यांना संबोधलंय त्यांना ते अल्पसंख्याक आहेत का? अच्छा, याचं आपण उत्तर दिलंय तसं. अल्पसंख्याकांमध्ये कोण कोण येतं असा त्यांचा प्रश्न आहे. सर आपण पुढचा एक प्रश्न घेऊया की गाव पातळी ते जिल्हा पातळीपर्यंत च्या नेतृत्वाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत नेमक्या? प्राथमिकतेने एक लक्षात घ्या की नेतृत्व हा त्या समाजाला समोर नेणारा किंवा त्या समाजाचा निर्णय घेणारा एक खूप मोठा घटक असतो. की एका समुदायाला जी गोष्टी बाहेरच्या दुनियेतनं मिळालेली नाही, नेतृत्व काय करतं की त्यांना एक दृष्टिकोनासमोर ठेवून बाकीच्या गोष्टी त्यांच्यावर लागू कशा करता येईल हे त्यांच्याकडे महत्वाचं एक कॅटेगरायझेशन येतं किंवा त्यांच्याकडे एक ज्ञान येतं. तर त्यांच्याकडनं अशी अपेक्षा आहे की त्यांनी जे वरिष्ठ स्तरावरून त्यांच्याकडे येतं ते तशाच्या तसं विदाऊट फिल्टरिंग त्या शेवटपर्यंत पोहोचवावं. त्याचा फायदा कसं होईल
की त्यांनी स्वतःच त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट काही करू नये. आणि दुसरं महत्त्वाचं याच्यामध्ये नेतृत्व, याच्यामध्ये युवकांना जर खूप मोठी संधी दिली, युवकांमध्ये आज कर्तृत्व आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं एक खूप मोठं शैक्षणिक डेव्हलपमेंट पण झालेलं आहे. बाकीच्या जगात बघण्याचं आणि हे करण्याचं त्यांचा खूप मोठा अनुभव पण आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक समुदायाचा किंवा समूहाचा किंवा कोणतेही असो त्याच्यामध्ये युवक हा त्यांचा आरसा असतो. कारण युवक काय करतात याच्यावरून त्या पूर्ण समुदायाबद्दल लोकांची मानसिकता तयार होतात. तर त्यांच्याकडे नेतृत्व गुण देणं, त्यांच्यामध्ये लिडरशिप डेव्हलपमेंट करणं आणि त्यांना ते करून घेण्यासाठी प्रेरित करणं, म्हणजे त्यांना डावलण्यापेक्षा त्यांना सहभाग घेणं, त्यांना सोबत घेणं आणि त्यांच्या सोबत राहून त्या समुदायाचा विकास करणं, मला वाटतं की त्याच्यात खूप सोप्या पद्धतीने त्यांना ते करता येईल. आणि खूप जास्त न करता त्या युवकांना फक्त मॉनिटरिंग करून त्यांना योग्य मार्गाने लावून त्यांच्या असलेल्या कलागुणांचा त्यांनी जर वापर केला तर प्रत्येकाला त्याचा नक्कीच फायदा होईल. सर, आपण छोटीशी एक विश्रांती घेऊयात आणि गप्पा पुढे चालू ठेवूयात. घेऊयात एक ब्रेक. नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपला एक नेक्स्ट सेगमेंट बघणार आहोत. रेसिपी केली आहे चिकन एनव्हलप म्हणून. पटकन ती बघूयात आणि पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे वळूयात. नमस्ते, मी अर्चना डोळस. मी ITI मेड कॉलेजमध्ये स्टुडंट आहे. मी तुम्हाला एकदम झटपट रेसिपी दाखवणार आहे. त्याला बोलतात चिकन एनव्हलप. आणि त्यासाठी लागणारं साहित्य: तेल व्हेजिटेबल ऑइल 2 टीस्पून, कांद्याची पात, बारीक चिरलेला कॅप्सिकम जे आहे शिमला मिर्च. ह्याच्यामध्ये तुम्ही आपलं काही ॲड करू शकता जे तुम्हाला व्हेजिटेबल स्पेशली आवडतात. कॅबेज, हे आहे कॉर्न, चिकन, हे बॉईल केलेलं चिकन आहे. आणि मग बॉईल केल्यानंतर ते छोटे 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 पीसेस करून घ्या. ह्याला थोड्याशा फ्लेमवरती थोडं तरसवून घ्या, लालसर करून घ्या. आपण सगळे पदार्थ उकळलेले आहेत, कॉर्न, कॅप्सिकम, चिकन, म्हणून थोडंफार कच्चं राहिलं तरी चालेल, ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया शेजवान सॉस. आणि हा नॉर्मल शेजवान सॉस आहे. आजकाल मार्केटमध्ये पण आपल्याला भेटतो शेजवान सॉस विकत रेडीमेड, तो पण तुम्ही वापरू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्या. जसं आपल्याला माहिती आहे चिकनमध्ये प्रोटीन्स आहेत. शिमला मिर्च आहे, हिरवी शिमला मिर्च, याच्याने आपल्याला एनर्जी भेटते. कॉर्न आहेत, थोडंसं चवीप्रमाणे मीठ, थोडंसं, कारण ऑलरेडी आपण बॉईल करताना जर मीठ टाकलं असेल तर आता कमी मीठ टाकावं. मुलांना आवडत नाही सहसा भाजी, म्हणून थोडंसं चीज टाकल्यामुळे त्याला एक वेगळाच फ्लेवर भेटतो, म्हणून मुलांना पण आवडेल. आता हे चपात्या आहेत, रेग्युलर चपात्या आहेत. मैद्याच्या चपात्या नका यूज करू. मैदा आपल्या हेल्थसाठी चांगला नाही, तो फॅटनिंग आहे. त्याच्या फॅटनिंग म्हणजे जाडं, वेट वाढण्याचा प्रॉब्लेम होतो. हे स्टफिंग आहे. हे असं भरून घ्या आणि ह्याचे एनव्हलप बनवा. हे बघा, इथून एकदा फोल्ड करा, एकदा इकडनं फोल्ड करा. 4 फोल्ड आहेत, हे 2 फोल्ड झाले आणि हे 3रा फोल्ड, हा 4था फोल्ड. आता आपण आहे ना ह्याला थोडं क्रंची बनवूया. आपण ह्याला शॅलो फ्राय करू. हे जर तुम्ही नुसतंच खाल्लं ना तर चपाती इकडनं तुटणार, म्हणून थोडं शॅलो फ्राय करूया ताकी हे स्टिक होईल. तर आपण त्यासाठी हलकंसं थोडंसं 1 टेबलस्पून ऑइल, आणि आपण थोडंसं शॅलो फ्राय करून घेऊया.
ज्या महिला दिवसभर काम करत असतात त्यांच्यासाठी ते एकदम सोपी 5 मिनिटामध्ये बनणारी रेसिपी. फक्त बॉईल करा. रेडीमेड चपाती तर घरी असतेच आपल्या घरी, फक्त चपातीमध्ये टाका, थोडंसं शॅलो फ्राय करा आणि कुठल्याही चटणीबरोबर खावा. या लज्जतदार रेसिपी नंतर आपण आपल्या विषयाकडे वळूया. संजय वानखेडे सरांचा फोन आलाय. नमस्कार सर. हॅलो. हॅलो सर, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. हा नमस्कार. हा, अल्पसंख्याकांना मानवाधिकारामध्ये कोणतं महत्व आहे मॅडम? सर तुमचा प्रश्न क्लिअर आलेला नाहीये. हॅलो. हा प्रश्न पुन्हा विचारा एकदा. अल्पसंख्याकांना अल्पसंख्याकांना म्हटलं मानवाधिकारामध्ये कोणकोणतं प्रोटेक्शन आहे म्हटलं? अच्छा, धन्यवाद. सर काय सांगा? प्रश्न असा आहे की अल्पसंख्याकांसाठी मानवाधिकार असं वेगळं काही कॅटेगरी नाही आहे. मानवाधिकार एक सर्व लोकांसाठी किंवा सर्वांसाठी असलेला एक डिव्हिजन आहे आणि त्याच्यामध्ये असं केलेलं आहे की जी अजून त्या दुर्बल घटक आहेत ज्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, तर तशा कॅटेगरींना आपण अल्पसंख्याक आयोगाच्या मदतीनं सुविधा पुरवतो. तसा मानवाधिकार आयोग हा सर्वांसाठी आहे आणि सर्वांच्या मूलभूत अधिकाराचा जे गरज आहे, जीवनयापन करण्याची गरज, त्याच्यासाठी मानवाधिकार कार्यरत असतो. आणि सर, मानवाधिकार आणि अल्पसंख्याकांचे अधिकार यांची सांगड कशी नेमकी घालता येईल? प्रामुख्याने एक विचार करा की आपण जेव्हा केव्हा अल्पसंख्याक आणि अल्पसंख्याक विभाग किंवा अल्पसंख्याकाच्या नंतर आपण मानवाधिकार आयोग अशा संदर्भात जेव्हा आपण म्हणतो, त्यावेळेला आपल्याला असं म्हणता येईल की काहीशे जे विषय आहेत किंवा काहीचा जो एक संदर्भ आहे ते दोनही कॅटेगरीला एक जवळपास सारखा आहे. म्हणजे एक सुरक्षेचा अधिकार हे तुमचे मानवाधिकारमध्येही लोकांना सुरक्षेच्या संदर्भात अधिकार आहेत आणि अल्पसंख्याकांच्या संदर्भात विशेष लक्ष त्याच्यामध्ये देण्याचं एक प्रावधान आहे. तर याच्यामध्ये बघा की तुम्हाला एक लोअर कॅटेगरीपासनं किंवा आपण त्याला म्हणता येईल छोट्याशा सुविधेपासनं ते शेवटपर्यंतच्या ज्या सुविधा आहेत त्याच्यापर्यंत यांना एकत्र येऊन त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने लोकांना सुविधा देता येईल. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केलात की ग्रामीण क्षेत्रातल्या लोकांना कशा पद्धतीनं मानवाधिकार या कॅटेगरीमध्ये किंवा अल्पसंख्याक या कॅटेगरीमध्ये आपण म्हणतो, प्रामुख्याने असं होतं की मानवाधिकाराचा विस्तार खूप मोठा आहे. मानवाधिकारचा जर आपण विचार केला तर हा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक टप्प्यामध्ये लोकांना सुविधा किंवा त्यांना मदत करण्यासाठी किंवा त्यांच्या जीवनयापन किंवा त्यांच्याकडे असलेल्या काही अडीअडचणी आहेत त्यांना दूर करण्यासाठी याचा एक खूप मोठा दुवा असतो. आणि अल्पसंख्याकाचं जर आपण म्हटलं तर की याचं थोडंसं एक विशेष समुदाय म्हणून बघितलं जातं. पण जर आपण अल्पसंख्याकाच्या पेक्षा आपण जर मानवाधिकाराचा जर विस्तार केला तर मला वाटतं की त्यावेळेस अल्पसंख्याक हा कॅटेगरी राहणार नाही. आता असं झालेलं आहे की अल्पसंख्याक याची जी रचना केली गेलेली होती किंवा रचना केली गेलेली आहे ती होती की त्यांना सुरक्षा द्यावी हे करावं. पण कसं झालं, त्या रचनेमुळे असं झालेलं की अल्पसंख्याक वाद एक नवा आलेला आहे. म्हणजे मानवाधिकारासोबतच त्यांची जोड होती पण ऍक्च्युली तो एक वेगळा विषय बनून गेलेला आहे. सर, जाता जाता आपल्याजवळ वेळ कमी आणि विषयावर खूप जास्त बोलण्यासारखं आहे. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतोय की मानवाधिकार आयोग असताना अल्पसंख्याक आयोग वेगळा निर्माण करायची गरज का वाटली? प्रामुख्याने जर विचार केला तर हा थोडासा एक विसंगतीत म्हणजे थोडा वादाचा विषय आहे की हा विभाग होता तर हे कशाला केला गेला. प्रामुख्याने असं झालं की वेगवेगळ्या स्तरावरून किंवा याच्यामध्ये सुरुवातीला जेव्हा अल्पसंख्याक याच्या UN ने जेव्हा एस्टॅब्लिशमेंट केलं होतं तर ते आजचीच एक 18 डिसेंबर होती. तर या तारखेला करताना असं झालं होतं की त्यांना विशेष लक्ष देण्याची गरज होती. कारण भारताच्या फाळणीनंतर काही समुदाय तिकडे फाळणीनंतर तिकडे चालली गेली आणि काही इकडे राहिलेली आणि इकडे राहिलेली जी लोक होती ती आर्थिकरित्या खूप दुर्बल होती. त्यांचं दर्जा एवढं खूप कमी होतं की त्यांना स्वतःच्या उपयोजना करण्यासाठी किंवा जीवनयापन करण्यासाठी खूप काही कष्ट करण्याची गरज होती. अशा वेळेस झालेल्या एका याच्यामध्ये त्यांना एक विशेष सुविधा आपण मानवाधिकार सोबत देता येईल का, पण त्याची जोड मानवाधिकार सोबत करता येईल का या संदर्भात त्यावेळेस झालेले. आणि मला वाटतं की यामुळे काही प्रमाणात तर या समुदायाला थोडंसं वर आणण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी विकासात्मक गोष्टी करण्यासाठी मदत झाली. आणि दुसरं महत्त्वाचं असं की आज प्रत्येक टप्प्यामध्ये प्रत्येक क्षेत्रातली प्रत्येक समुदायातली लोक यासाठी कार्यरत आहेत. आता ती अधिकार मिळवून घेण्यापेक्षा की आपल्याला म्हणता येईल की ते अधिकार तुमचे आहेत हे सांगून घेणारी एक काय म्हणतो त्यांना माहिती पुरवणाऱ्या गटाची आज गरज आहे.
शासनाने उद्या योजना केल्या, आज आपण म्हणतो वुमन लिडरशिपची योजना शासनाने केली, पण ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल का? मग त्याच्यासाठी वेगळं विभाग लागतं ना, कारण मानवाधिकार त्या योजना पोहोचवण्यासाठी काम करणार नाही, त्यांचे ते अधिकारी म्हणून तसे काम करणार नाही. मग मानवाधिकारासोबत हे जे आयोग आहेत हे याच्यामध्ये प्रामुख्याने मोठं एक रोल प्ले करतात. आणि याचं असं होतं की थोडंसं विशेष लक्ष त्या समुदायाकडे त्यांना देण्यासाठी वेळ मिळतं. तर याच्यामध्ये आता बघा, शिक्षणाच्या संदर्भात पुढे आली लोक, तर शिक्षणाच्या समोर आली तर मग त्यांना नोकरीची गरज पडणार आहे, नोकरी म्हणा किंवा कौशल्याच्या संदर्भात समोर आली त्यांना उद्योगांची गरज पडणार आहे. मग अशा सुविधेसाठी मग मानवाधिकार त्या कॅटेगरीत मोडणार आणि मग त्यांना या आयोगाच्या मार्फतीने आणि या समुदायाच्या हिशोबाने त्यांना समोर जावं लागेल. आणि दुसरं एक कॅटेगरायझेशन असं की आता प्रत्येक आपलं पूर्ण चर्चा झाली, याच्यामध्ये लोकांनी जे प्रश्न प्रामुख्याने विचारले ती हे एकच की मिळतं का, म्हणजे ही शंका आपण संवाद आणि गैरसमज विषयात करतोय ना, प्रामुख्याने लोक म्हणतात की हे सांगतात, फक्त नुसतं सांगतात आणि ही मिळत नाहीत, म्हणून त्यांना काय एक तर टच नाहीये, कनेक्टिव्हिटी नाही. कनेक्टिव्हिटी इन द सेन्स, जर ते या संबंधात आज मानवाधिकार आपण बोलतो, पण कुठंतरी काहीतरी विपरीत घडलं म्हणून मानवाधिकाराची आठवण येतं. पण मानवाधिकार फक्त एक लिगल सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी नाहीत किंवा फक्त विधी क्षेत्रातल्या सर्व्हिस देण्यासाठी नाहीत, तर त्यांच्या सोबतच त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना मदत करण्यासाठी आहे. आयोगाच्या बाबतीतही तसंच आहे की जर आपण अल्पसंख्याक आयोग जर म्हटलं तर अल्पसंख्याक आयोग नुसतं फक्त सांत्वना करण्यासाठी नको, त्यांच्या विकासात्मक याच्यामध्ये जेव्हा विचार येतात तर लोक त्यांच्याकडे घेऊन जाणाऱ्या ज्या तक्रारी असतात त्या तक्रारी विकासात्मक कमी असतात आणि काहीतरी प्रशासनात्मक जास्त असतात. तर अशा वेळेस काय होतं की जी डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये काम करणारी यंत्रणा आहे त्यांना पण थोडीशी अडचण त्याच्यामध्ये होतं. सर, बोलण्यासारखं खूप आहे पण आपल्या कार्यक्रमाची वेळ संपते. सर, जर तुमच्यासारखे लोक या अशा गोष्टींमध्ये आलेत आणि महिलांनी त्यांचा सहभाग घेतला, युवकांनी घेतला, तर मला असं वाटतं राज्यघटनेचं जे समानतेचं तत्व आहे त्याची अंमलबजावणी पटकन होईल. मंडळी, आम्ही असेच नवीन नवीन विषय तुमच्यासमोर घेऊन येत जाऊ आणि नवीन नवीन आमचे सखी सह्याद्रीचे भाग तुम्ही असेच बघत राहा. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.